नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम अशी खमंग अशी कोथिंबीरची वडी. मी या अगोदर पण तुमच्यासोबत एक कोथिंबीरची वडी शेअर केलेली आहे आणि आज पण एका पद्धतीची करून दाखवते. यासाठी जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा कोथिंबीर पण कमी असेल तर तुम्ही एकदम छान अशी खमंग कुरकुरीत अशी तुम्ही कोथिंबीर वडी करू शकता. तुम्ही पाहू शकता ही वडी मी तुम्हाला आता तोडून दाखवते. एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली वडी झालेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी या वाटीने 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे. ही अर्धी वाटी. यासाठी मी मोठ्या चमच्याने 2 चमचे मी तांदळाचे पीठ घेतलेला आहे. हा मी 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. यासाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊन ह्या मी वाटून घेतलेला आहे. यासाठी तुम्ही लाल तिखट पण पूर्णपणे वापरू शकता, पण या ठेच्यामुळं तुमची कोथिंबीर अशी खमंग अशी होते म्हणून ते घेतलेलं आहे. आणि मी यासाठी 1 मोठा चमचा मी पांढरी तीळ घेतलेले आहेत. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता 1 छोटा चमचा भरून हळद घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य कोरडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व आपले मसाले पीठ एकत्र होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले आणि आपले पीठ एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणे एकदम सरसरीत असं आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे. आपल्याला लागेल तेवढं थोडंसं पाणी घेऊन आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आपल्याला थोडं पाणी टाकून आपल्याला यातल्या गाठी पण मोडून घ्यायच्या आहेत. अजिबात आपल्याला यामध्ये गाठी वगैरे ठेवायच्या नाहीयेत. हे पहा आपल्या पिठात एक पण गाठ राहिलेली नाही. थोडंसं पाणी लागेल असं वाटतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सरसरीत असं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं एक सुद्धा गाठ राहिलेली नाही. एकदम व्यवस्थित असं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता ही मी 1 कटोरीभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ही मी स्वच्छ पाण्याने धुवून परत हिला निथळायला ठेवून ही मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आज माझ्याकडे कोथिंबीर फारच कमी होती आणि मुलाची मागणी होती की आज कोथिंबीर वडी पाहिजे म्हणून मग चला म्हणलं आता आपण पण करूयात आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूयात की ज्यावेळी आपल्याकडे कोथिंबीर कमी असेल की मग काय करायचं बुवा की आता मुलांना पाहिजे कोथिंबीर वडी किंवा आपली ही इच्छा होते चल कोथिंबीर वडी खावी म्हणून, तर मग कशी करायची. तर ही अशा पद्धतीने जर तुमच्याकडे याच्यापेक्षाही थोडीशी कमी असेल कोथिंबीर तरीही चालते. पिठाची तेवढीच तुम्ही क्वांटिटी घेतली आणि कमी कोथिंबीर टाकली तरीही कोथिंबीर वडी ही खूपच छान लागते. माझ्याकडे एवढी होती मी एवढी घेतली. तुमच्याकडे जास्त असेल जास्त घ्या किंवा याच्यापेक्षा कमी असेल तरीही चालते. म्हणजे ज्यावेळी अचानकच आपल्याकडे कमी कोथिंबीर असेल आणि आपली इच्छा जर झाली कोथिंबीरची वडी करायची तर तुम्ही अशा पद्धतीने बिनधास्त करू शकता. एकदम छान अशी कोथिंबीरची वडी होते. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी आज शेअर केला आहे. मी कोथिंबीर पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता मी या ताटाला सर्व बाजूने मी ही ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता या ताटामध्ये आपण जे कोथिंबीरीच्या वडीचं जे मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर मी चमच्याने सर्व बाजूने हे सारखं पसरवून घेतलेलं आहे किंवा असं तुम्ही थोडंसं टॅपिंग करू शकता. हे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी हा स्टँड ठेवलेला आहे. आता त्या स्टँडवरती आपल्याला हे मिश्रण टाकून घेतलेले ताट ठेवायचं आहे आणि यावरती असं घट्ट असं आपल्याला एक
झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही. एकदम असं परफेक्ट असं माझं झाकण आहे. जर तुमच्या याच्यात थोडीशी वाफ वगैरे जायची वाटत असेल तर त्यावरती काहीतरी थोडंसं असं ओझं ठेवा, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. मीडियम गॅसवरती आपल्याला 20 मिनिट हे वाफवून घ्यायचे आहे वडी. हे पहा, मी 10 मिनिटांना काढून पाहते. आपली वडी आणखीन थोडी वाफवायची आहे. आता यावरती मी आता हे तीळ स्प्रेड करून घेते. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ताट ठेवलं त्यावेळी पण ठेवू शकता किंवा आता पण टाकू शकता. थोडंसं मी वरून प्रेस करून घेते, म्हणजे आपलं ताट पण खूप छान दिसेल आणि आपली वडी पण मस्त असं वाटेल. सुरुवातीला मी टाकायचं विसरले म्हणून मी आता टाकून घेते. हे पहा, मी थोडंसं उलटण्यानं प्रेस करून घेते, म्हणजे आपले तीळ व्यवस्थित चिकटतील. आता यावरती परत झाकण ठेवून मी मीडियम गॅसवरती 10 मिनिट आपली वडी वाफवून घेणार आहे. हे पहा, 10 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण पाहून घेऊ की आपली वडी एकदम वाफवली का व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी आपली वडी सर्व बाजूनी वाफवलेली आहे. आता आपल्याला हे ताट बाजूला काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीच्या आपल्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या चौकोनामध्येच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे, म्हणजे तळल्यानंतर फारच सुंदर दिसते. आणि ज्यावेळेस आपण ताटामध्ये पीठ पसरवून घेऊ ते एकदम असा बारीक थर ठेवायचा आहे. असा जाड असा थर करायचा नाही, असा पातळ करायचा आहे. आता आपण वड्या आपल्या तळून घेऊ. हे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं का नाही पाहण्यासाठी मी थोडासा वडीचा तुकडा टाकून पाहते. पटकन वर आला, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण आता वड्या टाकून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे. मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला वडी तळून घ्यायची आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत क्रंची अशी आपली वडी तळली जाईल. आता सोनेरी कलर येईपर्यंत आपली वडी तळून घ्यायची आहे. मगाशी सांगितल्यासारखं आपण ताटामध्ये जाड थर ठेवायचा नाही, कारण आपली वडी व्यवस्थित अशी तळली जाणार नाही आणि वाफारली पण जाणार नाही. जर आपण वाफवायला घेतले तर मधून मधून कच्चं राहील आणि आपली वडी खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे ताटामध्ये जो लेयर लावू आपण, ज्यावेळी आपण ताटामध्ये पीठ टाकतो त्यावेळेस एकदम बारीक असा थर ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे पीठ जास्त असेल तर तुम्ही 2 ताट लावू शकता, पण थर हा कमीच ठेवा, म्हणजे आपली वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. तुम्ही पाहू शकता मस्त आपली वडी आता तळत आलेली आहे आणि थोडीशी आपल्याला तळायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या वडीला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपल्या वड्या आपण काढून घेऊ. छान अशा आपल्या वड्या आता तळून झालेल्या आहेत. आता या मी टिश्यू पेपरवरती काढून घेते. आता अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण वड्या तळून घ्यायच्या आहेत. मी हा दुसरा घाना टाकलेला आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्या वड्या आता तळून झालेल्या आहेत. या तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा तोंडी पण लावू शकता. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.